तेव्हापासून स्टोव्ह वगैरे बंद झाले तेव्हापासून जे आहे गॅसच्यावरच लोक परावलंबी होते. म्हणून मागच्या 2 ते 3 दिवसापासून जसं या गॅसच्या बातम्या येत होत्या त्याप्रमाणे इंडक्शनचा डिमांड वाढलेला आहे, मायक्रोव्हनचा डिमांड वाढलेला आहे. महाराष्ट्राचा वरिष्ठ उपाध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे बऱ्याच ठिकाणाहून फोन येत आहेत की आता ह्या सगळ्या गोष्टींचा सप्लाय बरोबर भेटेल का. तर आमच्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये त्यांनी ह्या सगळ्या सप्लाय पूरक होईल, व्यवस्थित होईल याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. इराण इस्रायल अमेरिका युद्धामुळे देशभरामध्ये गॅस टंचाई आपल्याला पाहायला मिळत आहे. लवकर गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांनी आता इलेक्ट्रॉनिक साहित्याकडे कुठेतरी धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. इलेक्ट्रॉनिक जे साहित्य असतात जे स्वयंपाकासाठी कामी येतात अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांकडे आता सर्वसामान्य नागरिक पोहोचत आहे आणि त्याची डिमांड सुद्धा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या छत्रपती संभाजीनगरातील एका इलेक्ट्रॉनिक शॉपवर आलोय आणि तिथे आपण जर पाहिलं तर हे सर्व उपक्रमे आहेत जे स्वयंपाक बनवण्यासाठी उपयोगी येतात. खरं म्हणजे तर आधीच्या जे सुरुवातीच्या काळामध्ये चुलीवर स्वयंपाक केला जायचा, नंतर त्याच्यामध्ये पुढे जाऊन लोकांनी गॅसचा उपयोग करण्यात आला. मात्र गॅसचा आता हे तुटवडा झाल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य नागरिक आता या इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे आहेत. त्याचे ऑनर आपल्या सोबत आहेत. किती डिमांड वाढली आहे आणि याच्या आधी अशा प्रकारची डिमांड वाढली होती का? असं आहे, मागच्या अनेक वर्षांपासून जेव्हापासून स्टोव्ह वगैरे बंद झाले तेव्हापासून जे आहे गॅसच्यावरच लोक परावलंबी होते आणि गॅसवर अवलंबून असल्यामुळे त्यांना जे आहे गॅसचे शेगड्या आणि गॅस सिलेंडरवरच त्यांना जे आहे सगळं स्वयंपाक वगैरे करायची सवय झाली होती. पण मधल्या काळामध्ये मागच्या 5-10 वर्षामध्ये इंडक्शन कुकर सारखे पर्याय उपलब्ध झाले, मायक्रोवेव्ह ओव्हन उपलब्ध झाले, त्याच्यानंतर एअर फ्रायर आता नवीन काळामध्ये उपलब्ध झालेले. या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ह्या वस्तू आपल्याला शिजवता येतात, तयार करता येतात. त्या विषयानं लोकांना थोड्याफार प्रमाणात सवय झालेली आहे. म्हणून मागच्या 2 ते 3 दिवसापासून जसं या गॅसच्या बातम्या येत होत्या त्याप्रमाणे इंडक्शनचा डिमांड वाढलेला आहे, मायक्रोव्हनचा डिमांड वाढलेला आहे आणि ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणांना चांगल्या प्रमाणे मागणी वाढत आहे. आमच्या हिशोबाने आम्हाला असं वाटतंय की 20 ते 30% लोक जे आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पर्याय जे आहे पर्यायी वस्तू म्हणून स्वतःच्या घरामध्ये घेऊ इच्छितात आणि त्याचा जो आहे डिमांड वाढला आहे. तर अनेक गृहिणी आमच्याकडे येत आहेत आणि त्या इंडक्शन आणि OTG किंवा त्याच्यानंतर एअर फ्रायर किंवा त्याच्यानंतर मायक्रोव्हन सारख्या वस्तूंची जी आहे इन्क्वायरी वाढली आणि त्याचा सेल सुद्धा वाढलेला आहे. बरं, ही घरगुती साहित्यासोबत जे हॉटेल असतात किंवा मग जेणेकरून सर्वसामान्य नागरिक ज्या हॉटेलवर जातात अशा हॉटेलकडून पण काही डिमांड आलेत का? आता मी आज सकाळी जे आहे रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये गेलो होतो तर त्यांच्याकडे जे आहे त्यांनी मला इन्क्वायरी केली की तुमच्याकडे इंडक्शन आहे का. तर म्हणजे 5 स्टार हॉटेल्स किंवा लोकल हॉटेल्स सुद्धा जे आहेत त्या इंडक्शन कुकरची इन्क्वायरी करतायत आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचा सप्लाय कमी असल्यामुळे बंद झाल्यामुळे त्या लोकांना ह्या गोष्टीची जास्त अडचण आहे आणि त्यांना आवश्यकता आहे. म्हणून इंडक्शन कुकर वगैरे घेण्यासाठी जे आहेत छोट्या लहान मोठ्या हॉटेल पासून तर अनेक मोठे सुद्धा हॉटेल सुद्धा त्याच्यासाठी येत आहेत. आणि मी कॉन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर्सचा महाराष्ट्राचा वरिष्ठ उपाध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे बऱ्याच ठिकाणाहून फोन येत आहेत की आता ह्या सगळ्या गोष्टींचा सप्लाय बरोबर भेटेल का. तर आमच्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये त्यांनी ह्या सगळ्या सप्लाय पूरक होईल, व्यवस्थित होईल याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ग्राहकांना कुठेही कमी वाटणार नाही आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देऊ जेणेकरून त्यांना जे आहे स्वयंपाक करण्यामध्ये अडचण येणार नाही. पण अनेकांमध्ये संभ्रम असतात कारण की ह्या अशा उपक्रमांमध्ये अन्न जे काही बनवणार आहेत ते पुरेपूर शिस्त का आणि त्याच्यामध्ये क्वालिटी असते का? आता काय आहे की मागच्या अनेक वर्षांपासून लोक मायक्रोवेव्ह ओव्हन वापरत आहेत आणि आता इंडक्शनवर सुद्धा कुकिंग करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची लोकांना सवय आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या वस्तू तयार होतात, उलट चांगल्या पद्धतीचे त्याच्यामध्ये टेस्टही तयार करता येतो. फक्त भाग एवढा आहे की लोकांना जशी जशी त्याची सवय वाढत जाईल तसं तसं त्याच्या ह्या उपकरणांचा त्यांना रिझल्ट जास्त चांगला घेता येऊ शकतो. म्हणून आता त्याचे क्लासेस सुद्धा आमच्या ठिकाणी बरेच सुरू झालेले आहेत ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू कशा वापरायच्या ह्याचं सुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो आणि ग्राहकांना त्याच्यामध्ये तयार करतो आणि ह्याच्यात निश्चितच वस्तू चांगल्या तयार होतात, त्याच्यात काही वाद नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक साधन जरी कुठे ते तुटवता निर्माण झाला असला तरी पण सर्वसामान्यांसाठी अनेक साधने आहेत जेणेकरून इलेक्ट्रॉनिक जे माध्यम आहे, जे साहित्य आहे ते सुद्धा स्वयंपाकासाठी आता सामान्य नागरिक घेत आहेत आणि कुठेतरी हा झालेला तुटवता किंवा वाढलेल्या किमती याला पर्याय म्हणून हे सुद्धा साधन आपल्याला पाहायला मिळतंय. मी राम मुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.